नमस्कार शेतकरी बंधूंनो. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत विभागीय विस्तार केंद्र व कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने उन्हाळी पूर्व हंगाम शेतकरी शास्त्रज्ञ संवाद क्रमांक 53 मध्ये मी डॉक्टर रवींद्र कारंडे सर्वांचं स्वागत करतो. शेतकरी बंधूंनो, मागील वर्षापासून विभागीय विस्तार केंद्र या कार्यालयामार्फत झूम या ऑनलाईन ॲप्लिकेशनद्वारे आपण या ठिकाणी ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करत असतो. तर या प्रशिक्षण किंवा या शेतकरी शास्त्रज्ञ संवाद या कार्यक्रमाचा आजचा 53वा भाग आहे आणि या 53व्या भागामध्ये आजचा विषय आहे परसबागेतील कुक्कुटपालन. आजच्या या कार्यक्रमासाठी आपणाला वक्ते म्हणून लाभलेले आहेत डॉक्टर सुनील अडांगळे सर. सहाय्यक प्राध्यापक पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग महात्मा फुले कृषी विद्यापीठ या ठिकाणी ते कार्यरत आहे. सरांचा थोडक्यात परिचय जर आपल्याला द्यायचा झाला तर सर सध्या सहाय्यक प्राध्यापक म्हणून ॲग्रिकल्चर टेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन सेंटर कृषी माहिती केंद्र महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या विभागामध्ये सहाय्यक प्राध्यापक या पदावर कार्यरत आहे. सरांचे एक्सटेन्शन किंवा विस्तार शिक्षणामध्ये बराच अनुभव आहे. जवळपास 38 प्रकारचे प्रकाशने सरांनी प्रकाशित केलेले आहेत. त्यामध्ये संशोधन लेख असतील किंवा लोकप्रिय आर्टिकल्स असतील किंवा न्यूजपेपरमध्ये बातम्या असतील, अशा विविध माध्यमातून सरांचे लेख आहेत ते प्रकाशित झालेले आहेत व त्यांचा जो काय फायदा आहे तो शेतकऱ्यांनी घेतलेला आहे. सर सध्या सहाय्यक प्राध्यापक या बरोबरच शेतकरी शास्त्रज्ञ शेतकरी प्रथम राष्ट्रीय कृषी विकास योजना या प्रकल्पाचे को प्रिन्सिपल इन्व्हेस्टिगेटर म्हणून काम करत आहेत. त्याचप्रमाणे नेटवर्क प्रोजेक्ट ऑन शिप इम्प्रूव्हमेंट फील्ड बेस्ड युनिट यामध्ये देखील ते को प्रिन्सिपल इन्व्हेस्टिगेटर म्हणून काम करत आहेत. काम करत असताना सरांनी विविध प्रशिक्षण असतील, शेतकरी शास्त्रज्ञ संवाद असतील, प्रक्षेत्र भेट्या असतील, या विविध माध्यमातून सदैव शेतकऱ्यांच्या संपर्कात राहून शेतकऱ्यांना त्यांचा ज्ञानाचा किंवा त्यांचा फायदा हा मोठ्या प्रमाणात कसा होईल याच्यासाठी प्रयत्न करत असतात. विद्यापीठाने जे काही शिफारसी दिलेल्या आहेत पशुसंवर्धन विभागामार्फत, त्या शिफारसींची शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम देखील सरांनी अत्यंत चांगल्या प्रकारे केलेलं आहे. आणि आजचा जो विषय आहे या परसबागेतील कुक्कुटपालन या विषयावर सरांचं एक पुस्तक देखील मागील 15 दिवसांमध्ये पब्लिश झालेलं आहे. असे एक अत्यंत अनुभवी आणि माहिती असणारे वक्ते आज आपल्याला या ठिकाणी आजच्या या शेतकरी शास्त्रज्ञ संवाद या ठिकाणी लाभलेले आहेत. मी सर्वप्रथम सरांचं विभागीय विस्तार केंद्रामार्फत स्वागत करतो आणि सरांना विनंती करतो की वेळ न घालवता आजचा जो काही कार्यक्रम आहे किंवा आजचा जो शेतकरी शास्त्रज्ञ संवाद आहे तो सुरू करा. धन्यवाद. धन्यवाद करांडे सर. स्क्रीन दिसते सर? हा सर, आहे, दिसते सर. आजच्या या महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी विभागीय विस्तार केंद्र कृषी महाविद्यालय पुणे अंतर्गत सुरू असलेल्या शेतकरी आणि शास्त्रज्ञ संवाद या कार्यक्रमासाठी सर्व मान्यवरांचे आणि शेतकऱ्यांचे मी या ठिकाणी स्वागत करतो. आणि माझा आजचा जो विषय आहे परसबागेतील कुक्कुटपालन. तर परसबागेतील या ठिकाणी आपण बघणार आहोत की परसबागेतील कुक्कुटपालन कशासाठी करावायचं आहे, त्या कुक्कुटपालन परसबागेतील कुक्कुटपालन करताना कोणकोणत्या कुक्कुटपालनाच्या जाती उपलब्ध असतात, त्या जाती कुठे मिळू शकतात, त्यांचं खाद्य व्यवस्थापन असेल, त्यांचं पाणी व्यवस्थापन असेल, त्यांचं इतर व्यवस्थापन असेल, ते कशा पद्धतीने केलं जाईल या ठिकाणी आपण याविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत. तर आपण जर बघितलं तर कुक्कुटपालनाला पूर्व इतिहास काय आहे, आपण या ठिकाणी चित्रामध्ये बघत असाल की मागच्या परसबागेतील मागच्या म्हणजे घराच्या मागच्या बाजूला जी आपली मोकळ जागा असते त्या ठिकाणी आपण कुक्कुटपालन करू शकतो. तर या ठिकाणी जसं या कुक्कुटपालनाचा पूर्व इतिहास जो आहे यामध्ये आधुनिक कोंबडी पालन होत आहे. यामध्ये सध्या ब्रॉयलर फार्मिंग असेल, क्वेल फार्मिंग असेल, अशा प्रकारचं फार्मिंग सध्या या ठिकाणी नावारूपास येत आहे. तर तसं बघितलं तर यामध्ये कुक्कुटपालनात कमी संख्येत मोकाट पद्धती, आता कमी संख्या जशी आपण परसबागेतील कुक्कुटपालनात करू, कमी संख्येपासून आपण जास्त संख्येकडे वाटचाल करू शकतो.
जसं असेल तर यामध्ये खुराडाची व्यवस्थापन म्हणजे खुराडांची व्यवस्थापन म्हणजे त्यांना राहण्यासाठी आपण कशा पद्धतीने व्यवस्था करू शकतो. दुसरी गोष्ट आहे की यामध्ये कमीत कमी खर्च. या परसबागेतील कुक्कुटपालनासाठी अतिशय कमी प्रमाणात खर्च असेल. जसं की असेल त्याचा शेडवरती खर्च असेल, म्हणजे त्याचा निवारा जे असेल, जागा असेल, निवारा असेल. या ठिकाणी जास्त प्रमाणात निवारा करण्यासाठी खर्च न करता उपलब्ध जागेत असेल, उपलब्ध साधन सामुग्री असेल, त्यानुसार आपण त्या ठिकाणी पक्ष्यांची राहायची सोय करू शकतो. तसंच दुसरं असं म्हटलं की त्यामध्ये कमीत कमी खाद्य वापरू शकतो. कमीत कमी खाद्य वापरायचं म्हणजे कसं, की आपल्याकडे जे उपलब्ध असेल, आपल्याकडे उपलब्ध असेल ते खाद्याचा त्याचा आपण वापर करायचा आहे. ज्यामध्ये आपल्याकडं धान्य भरडा असेल, मका भरडा असेल, या ठिकाणी अशा प्रकारचं खाद्य उपलब्ध आपण करून या आपण ज्या कोंबड्या आहेत त्यांचं आपण या ठिकाणी पालन करू शकतो. आणि यानुसार कसं होतंय की यामध्ये कमीत कमी साधन सामुग्री वापरून जास्तीत जास्त किफायतशीर उत्पन्न कसं मिळू शकू, याकडे आपण जास्तीत जास्त मागणी जास्तीत जास्त आपला कल असला पाहिजे. कारण काय होतंय की आपण आता बघितलं की कोरोनाच्या काळातही बघितलं की देशी कोंबड्यांची जी किंमत आहे ती किंमतही वाढलेली आहे, अंड्यांची किंमतही वाढलेली आहे. म्हणजे काय होतंय की हळू मागणी जी आहे ही देशी कोंबड्यांकरता मागणी वाढत चाललेली आहे. आता हळूवार जी वजन वाढ आहे, आता या कोंबड्यांमध्ये वजनाची वाढ जी आहे ही हळूवार पद्धतीने होते. साधारणतः 8 आठवड्यामध्ये साधारणपणे म्हटलं आपण तर गिरिराजा असेल, ग्रामप्रिया असेल, श्रीनिधी असेल, या प्रकारच्या ज्या जाती आहेत देशी कुक्कुटपालनामध्ये, यांचं वजन वाढ जे आहे हे साधारणतः 8 आठवड्यामध्ये साधारणतः 1 ते 1.25 किलो पर्यंत वाढ होते. आणि आपण यामध्ये बाजारामध्ये बघितलं तर याचे बाजारभाव साधारणतः जवळजवळ 300 रुपयापर्यंत आपल्याला मिळू शकेल. म्हणजे आपण कमीत कमी जे उत्पन्न साधन असेल आपल्याकडं, ज्यामध्ये मका भरडा असेल किंवा धान्य भरडा असेल, हे वापरून आपण जास्तीत जास्त प्रकारे आपण चांगलं या ठिकाणी उत्पन्न घेऊ शकतो. आता पुढे आपण बघणार आहोत की मांसल कोंबडी उत्पादन म्हणजे आपण ब्रॉयलर फार्मिंग विषयी थोडक्यात आपण इथं सुरुवातीला माहिती घेऊया. ब्रॉयलर फार्मिंगची सुरुवात जी आहे ही 1970च्या काळामध्ये सुरुवात झाली. आणि ह्या ज्या ब्रॉयलर फार्मिंगच्या ज्या कोंबड्या असतात, ह्या ब्रॉयलर असतात. जसं की आपण मार्केटमध्ये बघत असाल, जे पांढरे पक्षी असतात छोटे पक्षी असतात, 6 आठवड्यामध्ये साधारणतः 5 ते 6 आठवड्यामध्ये या पक्ष्यांचं वजन हे जे आहे हे जवळजवळ 2 ते 2.5 किलो पर्यंत वाढ होते. आणि ह्या ज्या कोंबड्या आहेत ह्या लवकरात लवकर तयार होतात. त्यामुळे लवकरात लवकर तयार होत असल्यामुळे या ज्या ब्रॉयलर फार्मिंग जे आहे म्हणजे मांसल कोंबडी उत्पादन आहे, याची उद्योगाची वाढ झपाट्याने होत गेली. कारण आपणास भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्येही जे मांस उत्पादन असेल म्हणजे चिकनची जी मागणी असेल, ही मागणी जास्त प्रमाणात आहे आणि त्याची गरज भागवण्यासाठी मांसल कोंबड्यांचं उत्पादनाची मागणी वाढत असून मांसल कोंबडी उत्पादन हळूहळू वाढत गेलं. नंतरच्या काळामध्ये सुद्धा मागणी ती सातत्याने वाढ होत राहिली आणि मांसल कोंबडी उत्पादन हे वाढत गेले. त्याचाही चांगला परिणाम शेतकऱ्यांना होत गेला आणि त्यामधनं चांगल्या प्रमाणे उत्पन्न मिळू शकलं. उत्पन्नाबरोबरच जे स्वयंरोजगारासाठी जे लोक धडपडत असतात, जे युवक धडपडत असतात, त्यांच्यासाठी सुद्धा ब्रॉयलर फार्मिंग मांसल कोंबडी उत्पादन हे अतिशय फायदेशीर आहे. त्यानंतर मांसल कोंबडी उत्पादन. आजचा जर आपण भाव बघितला तर आजचा वाढता भाव म्हणजे आता पक्षी म्हणजे एक दिवसा जर पक्षी घ्यायला गेला आपण तर या ब्रॉयलर फार्मिंग मध्ये एक दिवसाचं पक्षी आजच्या तारखेला 48 रुपयाला मिळतंय. जसं की काही दिवसांपूर्वी म्हणजे काही महिन्यांपूर्वी हे 20 रुपये 22 रुपये म्हणजे 28 रुपयापर्यंत मिळायचं. परंतु आजचं जे एका दिवसाच्या पक्ष्याचा जो भाव आहे तो आज जवळजवळ 48 रुपयांपर्यंत वाढलेला आहे. आणि जवळजवळ 2.25 ते 2.5 किलो पर्यंत या पक्ष्यांची वाढ होते. आता मांसल कोंबडी उत्पादन 6 आठवड्यातच म्हणजे जवळजवळ 35-36 दिवसामध्येच जवळजवळ 2.25 ते 2.5 किलो पर्यंत प्रमाणात वाढ होते. विक्री व्यवस्था जे असेल, विकणे जे असतील, हे फार महत्वाचं आहे. मार्केटिंग कुठल्याही उत्पादनाचं करताना, मार्केटिंग करताना ते अतिशय महत्वाचं आहे. विक्री करताना जर आपण एखाद्या कंपनीशी टायप करू शकलो, तर तेही अतिशय चांगल्या पद्धतीने फायदेशीर होतं. किंवा विक्री करताना आपण नगावरती सुद्धा आपण विक्री करू शकतो.
नंतर या मांसल कोंबडी उत्पादने आपण बघितलं तर या ठिकाणी जास्त मोठ्या प्रमाणात गुंतवणूक लागते. यासाठी चांगली शेड तयार करावी लागते. त्यासाठी चांगलं स्वच्छ पाणी असावं लागतं. त्या ठिकाणी पक्ष्याची किंमत सुद्धा जास्त असते. नंतर खाद्याची किंमत, खाद्य ही चांगल्या प्रमाणात चांगल्या कंपनीचं असेल, चांगलं किंवा आपण तयार करू शकू असेल तर चांगल्या प्रकारे खाद्य तयार करणं अतिशय महत्वाचं असतं. कारण हे पक्षी अतिशय नाजूक असतात. या पक्ष्यांना सुरुवातीच्या काळामध्ये चांगल्या प्रकारे खाद्य मिळणं अतिशय महत्वाचं असतं. म्हणजे जसं आपण म्हणू की त्या खाद्यामध्ये जसं कंपनीने तयार केलेलं खाद्य जे असेल, या खाद्यामध्ये कार्बोहायड्रेट्स म्हणजे कर्बोदक आणि प्रथिनांचं प्रमाण म्हणजे प्रोटीन जे आहे, हे जे प्रमाण आहे ते चांगल्या प्रमाणे असतात. म्हणून शक्यतो ब्रॉयलर फार्मिंग करताना या कोंबड्यांमध्ये तर आपण सुरुवातीच्या काळामध्ये कंपनीचं तयार केलेलं खाद्य खाऊ घातलं तर आपल्यास नक्की त्याप्रमाणे चांगल्या प्रकारे लाभ होऊ शकतो. आता यामध्ये आपण पुढे म्हटलं की शाश्वत बाजारपेठ उपलब्ध आहे. नक्कीच मांसल कोंबडी उत्पादनामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे बाजारपेठही उपलब्ध असून आणि चांगल्या यासाठी आपल्याला या व्यवसायामध्ये जसं बघितलं की आपण व्यवसायामध्ये चांगल्या प्रकारे प्रचंड संधी आहे. चांगलं उत्पादन म्हणजे ज्याप्रमाणे त्याची क्वालिटी म्हणू आपण ती चांगली असेल तर नक्कीच त्याप्रमाणे आपल्याला यामध्ये ब्रॉयलर फार्मिंग मध्ये सुद्धाही फायदा होऊ शकतो. आता आपण बघूया की परसबागेतील जी कोंबडी पालन आहे त्यामध्ये सुधारित विकसित कोणकोणत्या जाती वापरल्या जातात, त्या कशा प्रकारे त्यांचं खाद्य व्यवस्थापन केलं जातं, कशा प्रकारे लसीकरण केलं जातं, कशा प्रकारे त्यांचं इतर व्यवस्थापन केलं जातं. आता आपण जर बघितलं की परसबागेतील कुक्कुटपालन हे जे आहे हे मध्यम मार्गाने कुक्कुटपालन आपण यामध्ये करू शकतो. म्हणजे जे आपलं घर असेल, घराच्या मागच्या बाजूला जी मोकळी जागा असेल त्यामध्ये आपण सुरुवातीला एक 50 कोंबड्या किंवा 25 कोंबड्या ही पिल्लं आपण सांभाळून आपण याची सुरुवात करून घेऊ शकतो. आता यामध्ये चांगल्या प्रकारे संशोधन सुद्धा झालेलं आहे. वेगवेगळ्या चांगल्या जाती विकसित झालेल्या आहेत. त्यामध्ये असतील गिरिराजा असतील, ग्रामप्रिया असतील, श्रीनदी असतील, आता नवीन आलेली कावेरी सुद्धा असेल. अशा प्रकारे जाती आपल्याला परसबागेतील कोंबडी पालनासाठी उपलब्ध झालेल्या आहेत. आता यामध्ये काही मांसल जाती आहे, काही आपल्या मूळच्या देशी गायीचा संकर करून नवीन जाती विकसित केलेल्या आहेत. अशा सुद्धा जाती आपल्याला या ठिकाणी उपलब्ध असतात. ज्या देशी जाती ज्या असतात त्या आता ज्या नवीन विकसित केलेल्या ज्या जाती आहेत त्या जाती आपल्याला म्हणजे हुबेहूब ज्या आहे या देशी कोंबडी सारख्या दिसत असतात. आता यामध्ये या कोंबडी पालनामध्ये परसबागेतील कोंबडी पालन करताना आपण यामध्ये चित्रात बघू शकतो की अतिशय कमी साधनामध्ये आपण म्हणजे जे खर्च आहे त्यावरती कमी खर्च करून जास्तीत जास्त उत्पादन कसं घेता येईल असा या परसबागेतील कुक्कुट पालनाचा प्रामुख्याने हेतू असतो. आपण चित्रामध्ये बघितलं असेल की साध्या प्रकारचं एकदम साधं छप्पर केलेलं आहे आणि त्यानुसारच त्या ठिकाणी या कुक्कुट पालनाची आपण सोय केलेली आहे. म्हणजे आपण या ठिकाणी बघू शकता की कमीत कमी गुंतवणूक करायची आणि त्यामधनं आपण फायदा मिळवायचा. तसंच या आपण चित्रामध्ये बघत असाल की कोंबड्या ते मोकाट पद्धतीने सोडल्या जातात. मोकाट पद्धतीमध्ये सोडल्यामुळे काय होतं की कोंबड्यांचा चांगल्या प्रकारे व्यायाम होतो, चांगल्या प्रकारे पक्षी खाद्य खातात आणि चांगल्या प्रकारे खाद्य खाल्ल्यानंतरच चांगल्या त्या पक्षी जे आहे चांगल्या प्रकारे आपण त्यांच्या ठिकाणी उत्पादन अतिशय चांगल्या पद्धतीने होऊ शकेल. म्हणजे वजनामध्ये चांगल्या प्रकारे वाढ होऊ शकेल. आता मोकाट पद्धतीने पक्ष्यांनी खाल्लं म्हणजे काय होतं की त्या ठिकाणी जे उपलब्ध असणारे किडे असतील किंवा वेगवेगळे गवत असेल यामधनं जे किडे गवत असेल ते कोंबडीच्या शरीरामध्ये जातं आणि त्यामध्ये जसं आपण म्हणू की सेंद्रिय जे चिकन आहे म्हणजे ऑर्गॅनिक चिकन जे आहे अशा प्रकारे त्या कोंबडींचे आपण उत्पादनामध्ये लाभ होऊ शकेल. आता आपण यामध्ये काय होतंय की कमीत कमी संख्या असेल किंवा मोठ्या समूह जरी असेल तरी आपण सुरुवातीला कमी संख्येत हळूहळू त्यांची पालन पोषण करू शकतो आणि नंतर आपणास पूर्णपणे त्या व्यवसायाची पूर्ण माहिती झाल्यानंतर म्हणजे एक दिवसाचं पक्षी आल्यानंतर त्याची कशी काळजी घेतली जाते, सुरुवातीच्या काळात काय काय काळजी घेतली जाते, कुठलं लसीकरण असेल, अशा प्रकारे पूर्ण आपल्याला इत्थंभूत माहिती झाल्यानंतर आपण नंतर ते आपण मोठ्या समूहामध्ये आपण ते कुक्कुटपालन परसबागेतील कुक्कुटपालन करू शकतो. आता यामध्ये कसं आहे
खाद्य जे असते, खाद्यामध्ये जे खर्च आहे त्यामध्ये खर्च जो आहे कमी करायचा आहे आपल्याला. म्हणजे कोंबड्या जास्तीत जास्त प्रमाणे मोकाट सोडून ते जे कोंबड्या आहेत उपलब्ध असलेले जे गवत असेल, किडे असेल, माकोड असेल खातील आणि त्यामधनं ती स्वतःची गरज भागवून घेऊ शकेल. असं केल्यामुळे काय होतं, की कोंबड्यांची जी रोग प्रतिकारक क्षमता जी आहे, ही रोग प्रतिकारक क्षमता ही चांगली बळावली जाते आणि परिणामी त्या कोंबड्या कमी प्रमाणात आजारी पडतात आणि आपला आरोग्यावरचा जो खर्च असतो, तो खर्च कमी होतो. म्हणजे आपलं जे उत्पादन शुल्क आहे, हे उत्पादन शुल्क नक्कीच कमी प्रमाण होईल आणि आपल्याला तो जो पैसा आहे नफ्याच्या स्वरूपात इतर ठिकाणी आपल्याला मिळू शकेल. आता या ज्या कोंबड्या आहेत, या हुबेहूब देशी कोंबड्यासारख्या दिसतात. त्यामुळे रंगीबेरंगी वेगळ्या प्रकारे कोंबड्या असतात या ज्या मांसल कोंबड्या आहेत. त्यामुळं यांना चांगल्या प्रकारे भाव बाजारपेठेत मिळतो. जवळ-जवळ 250, 300, 350 पर्यंत एका नगासाठी भाव मिळतो आणि त्यामधनं आपल्या शेतकऱ्याला चांगल्या प्रकारे उत्पन्नाचा लाभ होतो. आता जर आपल्याला विक्रीचा यामध्ये ज्या परसबागेतील ज्या कोंबड्या आहेत, या जर आपल्याला विक्रीचा कालावधी वाढवायचा असेल, म्हणजे जास्तीत जास्त वजनाकडे वाटचाल करायची असेल, तर तसं सुद्धा आपण करू शकतो. आणि काही ज्या कोंबड्या आहेत, या ठराविक आपण ठराविक दिवसानंतर आता या कोंबड्या साधारणतः 18 आठवड्यानंतर अंडी द्यायला सुरुवात करतात. 18 आठवड्यानंतर अंडी द्यायला सुरुवात केल्यानंतर त्या अंड्यांची साईज छोटी असते आणि पुढे ते जाऊन जवळ-जवळ साधारणतः 26 ते 28 आठवड्यानंतर जी कोंबड्यांच्या अंड्याची जी साईज असेल, ही साधारणतः आता विदेशी कोंबड्या म्हणजे जसं व्हाईट लेघॉर्न असेल, त्यामध्ये अंड्याची जी साईज असेल, ती जी आहे साधारणपणे ही 56 ग्राम असते. एका अंड्याची जी वजन असते ते 56 ग्रॅम असते. तसंच ते देशी कोंबड्यांमध्ये जे आहे, तर ते जवळ-जवळ 45 ते 48 ग्रॅम इतकं त्या अंड्याचं वजन असेल आणि दोन्हींच्या अंड्यांच्या रंगामध्ये हा फरक आपल्याला आढळून येतो. आता या परसबागेतील कुक्कुटपालन करत असताना आपण जर विक्रीचा कालावधी वाढवला तर आपल्याला अंडी उत्पादनही मिळते आणि नंतर आपण विक्री त्या पक्ष्यांची करू शकतो. अशा प्रकारे केल्यानंतर परसबागेतील कुक्कुटपालन केल्यानंतर काही ठराविक काळानंतर आपल्याला सेंद्रिय कोंबड्या सुद्धा विकता येतात. म्हणजे कसं सेंद्रिय कोंबड्या म्हणजे कसं विकता येईल? कारण आपण ज्या कोंबड्या आहे ह्या परसबागेमध्ये म्हणजे मागच्या आपल्या घराच्या मागच्या बाजूला जो परिसर असेल, या परिसरामध्ये आपण त्या कोंबड्या चरावयास सोडतो. म्हणजे इतर जे खाद्यावरचा खर्च कमी करून जे उपलब्ध असेल आपल्याकडे, जसे असेल आपण कुठला तरी धान्याचा भरडा टाकू शकतो किंवा जे तिथे कीटक वगैरे असतील हे खातील. म्हणजे अशा प्रकारे जे कोंबडी खाद्य खाणार म्हणजे जे सेंद्रिय खाणार, तशाच प्रकारे आपण त्यांना ते अंडी सेंद्रिय प्रकारे मिळणार किंवा त्या कोंबड्या ज्या आहेत त्यांचं मांस हे सेंद्रिय असणार. म्हणून अशा कोंबड्या आपण सेंद्रिय कोंबड्या म्हणून देखील विकू शकतो आणि त्यामधनं आपल्याला चांगल्या प्रकारे भाव बाजारपेठेत नक्कीच मिळू शकेल. आता यामध्ये कोणकोणत्या कोंबड्या असतात तर आपण यात बघूया की मांस उत्पादन म्हणजे चिकन उत्पादनासाठी जर असेल तर मांस उत्पादनासाठी गिरिराजा आहे, वनराजा आहे, श्रीनिधी आहे, कलिंगा ब्राऊन अशा प्रकारे सुधारित जाती आहेत. आणि अंडी उत्पादन जर आपल्याला फक्त घ्यायचं असेल त्यामध्ये वेगवेगळ्या जाती आहेत. म्हणजे आपण तुमच्याशी प्रचलित शब्द असेल RIR कोंबड्या आहेत, नंतर ब्लॅक ॲस्ट्रोलॉक आहे, नंतर स्वर्णधारा आहे, ग्रामप्रिय आहे, नंतर मंजुश्री, ब्राऊन लेग हॉर्न, नंतर अशा प्रकारच्या या वेगवेगळ्या म्हणजे कॅरी, नंतर श्यामा, कॅरी ही इत्यादी प्रकारच्या अंडी उत्पादनामध्ये सुद्धा वेगवेगळ्या जाती आहेत. आणि मांस आणि अंडी उत्पादन अशा प्रकारे दोन्ही जर आपल्याला घ्यायचं असेल तर त्यामध्ये डीपी क्रॉस नवीन व्हरायटी जी आहे, नंतर त्यामध्ये आता आपण बघू शकता की कावेरी व्हरायटी आलेली आहे. आता धुळे साईडला जी आढळते सातपुटाची व्हरायटी आहे ती एक आहे, नंतर RR आहे, नंतर कॅरी देवेंद्र आहे, ग्रामप्रिय आहे, ग्राम लक्ष्मी आहे, कॅरी गोल्ड आहे. अशा प्रकारच्या ज्या सुधारित जाती आहेत या मांस आणि अंडी उत्पादन म्हणजे दुहेरी वापरासाठी आपण वापरू शकतो. त्यानंतर आपण बघितलं की स्पेशल पर्पज. आता आपण यामध्ये जे आहे ही कडकनाथ आहे. आता कडकनाथ ही आपल्यास प्रचलित आहे. यामध्ये कडकनाथचं जे मांस असेल हे काळा पूर्ण या जे मांस असेल याचा पूर्ण रंग हा काळा असतो आणि ते आयुर्वेदिक चिकन, आयुर्वेदिक अन्न म्हणून आपल्याला ते बाजारपेठेत फेमस आहे. नंतर
सिल्की असेल, असेल नेकेड नेक असेल म्हणजे ज्या झुंज देणाऱ्या कोंबड्या असतात, अशा प्रकारे सुद्धा अशा वेगवेगळ्या यामध्ये कोंबड्या असू शकतात. म्हणजे आपण ज्या प्रकारे आपण कोंबडी पालन करायचं आहे, त्यामध्ये मांस उत्पादन करायचं असेल, अंडे उत्पादन करायचं असेल किंवा दोन्ही आपण करायचं असेल, त्यानुसार आपण या कुक्कुटपालनात जातींचं निवड करून आपण त्या ठिकाणी पालन करू शकतो. नंतर आपण बघूयात की संकरित ज्या कोंबड्या आहेत आणि शुद्ध गावरान कोंबड्या आहेत, यामध्ये नक्की कोणकोणत्या गुणधर्म असा वेगवेगळा फरक कसा आहे, या ठिकाणी आपण बघू. आता संकरित कोंबड्यामध्ये 10व्या आठवड्यातील जे वजन आहे, हे जवळजवळ 1.25 किलो ते 1.5 किलो पर्यंत असतंय. तेच ते शुद्ध गावरान कोंबड्यामध्ये साधारणतः ते 700 ते 800 ग्राम असतंय. नंतर 1 किलो वजनासाठी खाद्य जे आहे, हे जवळजवळ 2.25 किलो लागतं संकरित कोंबड्यांना. हेच शुद्ध गावरान कोंबड्यांना हे 3 किलो लागतं. 3 किलोग्राम लागतं. जगण्याचं जे प्रमाण आहे संकरित कोंबड्यांचं जे आहे 98% आहे. शुद्ध गावरान कोंबड्यांचं जे 88% आहे. निव्वळ मांस उत्पादन जे असेल हे 74% संकरित कोंबड्या मिळेल. तेच शुद्ध गावरान कोंबड्यामुळे 65% मिळतं. आणि वयात येण्याचा जो कालावधी आहे तो 130 ते 140 दिवस आहे संकरित कोंबड्यांमध्ये. तोच शुद्ध गावरान कोंबड्यांमध्ये जवळजवळ 250 दिवसांपर्यंत आहे. म्हणजे ज्या शुद्ध गावरान कोंबड्या आहे आणि संकरित कोंबड्या ज्या आहे, म्हणजे ज्या उपलब्ध जातीनुसार संकर करण्यात आलेल्या आहे, अशा प्रकारे यामध्ये वेगवेगळे गुणधर्म यामध्ये असतात. आता यामध्ये आपण अंडे उत्पादन जे आहे संकरित कोंबड्या आणि गावरान कोंबड्यांमध्ये बघितलं की 200 दिवसांचे जे अंडी उत्पादन आहे संकरित कोंबड्यांमध्ये जवळजवळ 70 ते 80 अंडी मिळतात. म्हणजे गिरिराजा ग्रॅम्प्रे असतील, तेच शुद्ध गावरान कोंबड्यामध्ये आपल्याला 40 अंडी मिळू शकतात. 280 दिवसांचे अंडे. जसं जीवन काळातील अंडी उत्पादन जे आहे 180 ते 210 पर्यंत आहे. शुद्ध गावरान कोंबड्यामध्ये हे 70 ते 90% आहे. त्यानंतर बघितलं आपण ज्या संकरित रंगीत कोंबड्यामध्ये सफल अंड्याचे प्रमाण जे आहे हे 87% आहे आणि तेच 80% जे आहे हे गावरान कोंबड्यामध्ये आहे. पिल्ले मिळण्याचे प्रमाण, आता पिल्ले मिळण्याचे प्रमाण जे आहे संकरित कोंबड्यामध्ये, जर आपण कोंबडी बसवली आणि त्यापासून कोंबडी रवणीला बसवली तर त्यामधनं आपल्या संकरित कोंबड्यापासून जवळजवळ 75% अंडी पिल्लं मिळू शकतात. म्हणजे 100 आपण जर अंडी ठेवली कोंबडी खाली तर त्या ठिकाणी आपल्याला 75 अंडी मिळू शकते. हेच आपणास गावरान कोंबड्यामध्ये 52% अंडी मिळू शकतात. नंतर आता परसबागेतील जी कोंबडी व्यवस्थापन आहे, आता यामध्ये कोंबड्यांची जी घराची सोय असेल किंवा कशा पद्धतीने त्याचं व्यवस्थापन करायचं. आता आपण चित्रामध्ये बघितलं असेल की माग जे कोंबड्या आहेत त्याच्यामध्ये छोटस शेड केलेले आहे. जे उपलब्ध आपल्याला बांबू असेल, कट्टे असेल यांची साधारणपणे शेड केलेली आहे. तेच दुसऱ्या चित्रातही आपण बघू शकतो की त्यामध्ये पक्ष्यांचे पाण्याचे भांडे असतील, खाद्याचे भांडे असतील, अशा प्रकारे लटकवलेले आहेत आणि त्यानुसार त्या साधारण एकदम साध्या पद्धतीने शेड केलेला आहे आणि त्यामध्ये आपण कुक्कुटपालन करू शकतो. आता यामध्ये घराची सोय करताना आपल्या कोंबड्यांची संख्या किती आहे, आपल्या कोंबड्या किती प्रमाणात असतात, त्यामध्ये 50 असतील, 100 असतील, साधारणपणे एका कोंबडीसाठी 1 स्क्वेअर फूट जागा लागते. अशा प्रकारे आपण कोंबड्यांची आपण किती पाळणार आहोत कोंबड्या, त्यानुसारच आपण कोंबड्यांची घराची सोय करणं सोपं होईल. म्हणजे सुरुवातीलाच आपण किती कोंबड्या पाळणार आहोत हे लक्षात ठेवलं पाहिजे, तरच आपण चांगल्या प्रमाणे त्याचं पालन पोषण करू शकतो. सुरुवातीचे जे 4 आठवडे जे असतील हे बंदिस्त पालनपणे करावे, कारण बंदिस्त पालन करण्यासाठी सुरुवातीचे 4 आठवडे अतिशय महत्वाचे असतात. कारण सुरुवातीच्या आठवड्यामध्ये पक्षी आल्यानंतर त्याचं लसीकरण असेल, त्यानंतर सुरुवातीचे 1 दिवसाचं जे पिलू आलेलं असेल त्यामध्ये ज्यावेळेस पक्षी आपल्याकडे येतं, फार्मवर येतं, त्यामध्ये प्रवासामध्ये खूप प्रमाणात स्ट्रेस येऊ शकतो आणि त्यामुळे काय होईल की जो त्याचा ताण घालवण्यासाठी सुरुवातीला आपण ग्लुकोजचं पाणी देतो आणि अशा प्रकारे आपण पालन पोषण करताना सुरुवातीचा जो आठवडा आहे तर त्यामध्ये अतिशय गरजेचं आहे. सुरुवातीच्या आठवड्यामध्ये आपण मकाचा भरडा त्यासाठी पक्ष्यांना 2 दिवस द्यावा. त्यानंतर त्या ठिकाणी जे मरेक्स 1 दिवसाचं जे लसीकरण जे आहे ते झालेलं आहे किंवा नाही हेही आपण त्या ठिकाणी त्याची खात्री करावी. आणि 4 आठवडे आपण झाल्यानंतर
पक्षी आपण चांगले जोमदार वाटत असतील तर त्यानंतर आपण त्याचं चांगली विक्री होण्यासाठी म्हणजे चांगलं वजन येण्यासाठी चांगलं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. त्यानुसार आपण पुढे मोकाट पद्धतीने म्हणजे परसबागेतील आपण कोंबडी पालन या ठिकाणी करू शकू. त्यानंतर पूर्वतयारी काय करायची आहे? आता पूर्वतयारी करण्याच्या दृष्टीने मी तुम्हाला या ठिकाणी सांगेल की आपण पहिल्या चित्रामध्ये बघतोय की तिला जर दुसऱ्या दिवशी येणार असेल तर एक दिवस अगोदर आपल्याला पूर्ण ती जी पक्ष्यांची जी जागा असेल ते घर असेल ते निर्जंतुक करणं महत्वाचं आहे. त्या ठिकाणी निर्जंतुकीकरण करावं. ते निर्जंतुकीकरण केल्यानंतर जी जागा आपण ब्रुडिंग करणार आहोत, जे पक्षी आपण ज्या ठिकाणी ब्रुडिंग करणार आहोत ते ब्रुडिंग करताना त्या ठिकाणी निर्जंतुकीकरण केल्यानंतर पेपर खाली अंथरून द्यायचे. पेपर अंथरल्यानंतर आपण त्या ठिकाणी त्या पेपरवरती मकाचा भरडा टाकू शकतो. त्या मकाचा भरडा टाकणं अतिशय आवश्यक असतं. तत्पूर्वी जर आपण घर पूर्ण स्वच्छ केले असेल त्यामध्ये चांगल्या प्रकारे निर्जंतुकीकरण करावं. त्यामध्ये कॉस्टिक सोडा असेल, चुना जो असेल याचं मिश्रण करावं आणि ते खाली आपण चांगल्या प्रकारे लावून द्यावं. म्हणजे काय असेल की त्यामध्ये जीवजंतू असेल ते मरून जातील. त्यानंतर जे भाताचं तूस असेल यामध्ये चुना आपण मिक्स करू शकतो. चुना आपण त्यामध्ये एकत्रित करावा आणि जी चुन्याची पावडर एकत्रित केल्यानंतर त्यामध्ये ज्या भाताच्या तूस जे आहे ते जमिनीवर पसरून द्यावं. 1 इंच साधारणतः 1 इंच असे जर तूस पसरावं ज्यासाठी पक्ष्यांना ती चांगल्या प्रकारे गादी तयार होईल. आणि ते केल्यानंतर जर पक्षी दुसऱ्या दिवशी येणार असतील तर त्या ठिकाणी पक्ष्यांना उबवणूक करण्याची सोय केलेली असावी. उबवणूक करण्याची सोय म्हणजे त्या ठिकाणी आपण पहिल्या चित्रात बघू शकतो की त्या ठिकाणी एक 100 वॅटचा बल्ब जो असेल तो आपण साधारणतः 100 पक्ष्यांना आवश्यक राहील. त्यानुसार आपण ते नियोजन करू शकतो आणि 24 तास अगोदर त्या ठिकाणी जी लाईट आहे चालू करायची म्हणजे चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी उष्णता होईल आणि पक्ष्यांना त्या ठिकाणी तो उष्णतेचा चांगला फायदा होऊ शकेल. तसंच खाद्य आणि पाण्याची जी सोय आहे ही खाद्य आणि पाण्याच्या भांड्याची सोयी त्या ठिकाणी करावी. वेगवेगळ्या ठिकाणी झिगझॅग पद्धतीने खाद्याची पाण्याची भांडी ठेवावी. म्हणजे काय होईल एका ठिकाणी पक्षी राहणार नाही. पक्षी जी पिल्लं असतील एका ठिकाणी पाणी पिण्यासाठी जातील तसंच खाद्य खाण्यासाठी जातील म्हणजे त्यांची चांगल्या प्रकारे हालचाल होऊ शकेल आणि पक्ष्याची चांगल्या प्रकारे पुढे वाढ होईल. त्यानंतर पक्ष्यांचे जे व्यवस्थापन आता पक्षी येण्यापूर्वी आपण बघितलं की पक्ष्याचं घर असेल त्यामध्ये त्याचं निर्जंतुकीकरण केलेलं असावं. त्यानंतर पक्ष्या निर्जंतुकीकरण करताना त्यामध्ये पौष्टिक सोडा असेल त्यामध्ये दुसरा चुना असेल यांचं मिश्रण करून खाली लावावं म्हणजे कुठलाही जीवजंतू राहणार नाही. त्यानंतर प्री हिटिंग जे असेल म्हणजे उबवणूक करतो आपण म्हणजे त्या ठिकाणी उबवणूक करताना आपण त्या ठिकाणी एक 100 वॅटचा बल्ब लावू शकतो. त्यामध्ये चांगल्या प्रकारे हीट निर्माण होईल आणि पक्ष्यांना सुरुवातीच्या काळात पक्ष्यांना उबवणूक म्हणजे प्री हिटिंग ही अतिशय महत्वाची असते. कारण काय होतं की जे पक्षी कंपनीमधून आलेले असतात म्हणजे एखाद्या हॅचिंग जे हॅचरी असते तिथनं आलेले असतात तिथलं वातावरण आणि इथलं वातावरण हे सूट होण्यासाठी ही प्री हिटिंग करावी लागते. प्री हिटिंग केल्यानंतर पक्ष्यांना चांगली उष्णता मिळते आणि नंतर पक्षी आपण चांगल्या पद्धतीने वाढ होतात. त्यामध्ये लिटर असेल. लिटर म्हणजे जो भुसा आपण टाकणार आहोत तो भुसा साधारणतः 1 इंच जमिनीवर पसरवायचा. त्यानंतर चांगलं आपण तिथे निर्जंतुकीकरण करावं. 1 लिटर जो भुसा असेल हा भुसा लिटर म्हणजे भुसा कुठला वापरतो आपण लाकडी भुसा असेल किंवा भाताचं तूस असेल हे वापरलं जातं. त्यामध्ये चांगल्या 1 इंच जाडीचा थर दिला जातो म्हणजे पक्ष्यांना ती एक गादी तयार होते. लिटर म्हणजे गादी. आणि नंतर पक्षी आल्यानंतर जे पक्ष्यांतील तिथलं जे वातावरण असेल हे जास्त प्रकारे गोंगाट नको, आवाज नको. नंतर ब्रुडर व्यवस्थापन म्हणजे आहे म्हणजे जे आपण हिटिंगसाठी जे ब्रुडर साईडने जो लावतो जो पुट्टा लावतो तर त्या ठिकाणी सम प्रमाणात तापमान असलं पाहिजे, आर्द्रता असलं पाहिजे. त्यानंतर आहार ही अतिशय चांगल्या पद्धतीने दिला गेला पाहिजे. सुरुवातीच्या काळात 2 दिवस मका भरडा द्या. त्यानंतर पक्ष्यांना प्री स्टार्टर असेल, फिनिशर असेल अशा वेगवेगळ्या टप्प्याने खाद्य हे द्यावं लागतं. आता वेगवेगळ्या टप्प्याने खाद्य का द्यावं लागतं कारण जसं पक्ष्याचं वय होईल त्यानुसार पक्ष्याची प्रथिनांची गरज आणि
ऊर्जा जी आहे म्हणजे एनर्जी आहे याची गरज बदलत असते. नंतर लसीकरण जे आहे योग्य प्रकारे जे लसीकरण जे आहे ते आपण अंमलात आणलं पाहिजे. सो 1 दिवसाचं असेल, त्यानंतर 7 दिवसाचं असेल, 14 दिवसाचं असेल आणि 21 दिवसानंतर पुढे आपण बघूया की जी महत्वाची लसीकरण जे असेल ते पक्ष्यांना करणं अतिशय महत्वाचं आहे. त्यानंतर मृत शरीर जे आहे विल्हेवाट लावणे. आता या व्यवस्थापनामध्ये जर पक्षी काही कारणास्तव एखादा पक्षी मेला असेल किंवा कुठल्या रोगाने पक्षी जर मेले तर त्याचं योग्य प्रकारे व्यवस्थापन आपण विल्हेवाट लावली पाहिजे. म्हणजे शेडच्या दूर जाऊन मृत पक्ष्याचं आपण ते जमिनीमध्ये दफन केलं पाहिजे. पूर्ण त्यावर माती टाकून आपण ते योग्य त्याचं व्यवस्थापन विल्हेवाट लावली पाहिजे. आता पुढे आपण बघूया की खाद्य व्यवस्थापन कसं करता येईल. मी जसं सांगितलं की सुरुवातीचे 2 दिवस जे आहे हे मकाचं भरड द्यावं. त्यानंतर सकस व संतुलित खाद्याचाच वापर करावा. सुरुवातीच्या काळात जे आहे ते खाद्यामध्ये स्टार्टर खाद्य द्यावे. नंतर आपण खाद्य जे आहे हे फिनिशर खाद्य आपण सुरुवात करू शकतो. त्यानंतर प्री स्टार्टर जे आहे हे खाद्य 200 ग्राम, नंतर स्टार्टर 1 किलोग्राम आणि फिनिशर अशा प्रकारे खाद्य आपण हळूहळू वाढवत जावं. योग्य प्रमाणात खाद्य द्यावं. म्हणजे काय होईल, जास्त प्रमाणातही खाद्य दिलं तर खाद्याची नासाडी होईल आणि आपणास खाद्यावरचा खर्च वाढत जाईल आणि नफा कमी होऊ शकतो. म्हणून खाद्याचं जे व्यवस्थापन आहे हे पक्षाच्या वयानुसार आणि आपण अंदाज घेऊनच त्यामध्ये केलं पाहिजे. यामध्ये प्री स्टार्टर असेल, स्टार्टर असेल आणि फिनिशर असेल हे वयोमानानुसार खाद्याचा आपण या ठिकाणी वापर करू शकतो. त्यानंतर आरोग्य व्यवस्थापन. आता आरोग्य व्यवस्थापन करताना, लसीकरण करताना यामध्ये प्रमुख आजार कोणते आहेत, त्या प्रमुख आजारावरती लसीकरण कोणकोणतं उपलब्ध आहे हे आपण जाणून घेणंही अतिशय महत्वाचं आहे. त्यानंतर यामध्ये गादी व्यवस्थापन जे आहे हे अतिशय महत्वाचं असतं. गादी व्यवस्थापन म्हणजे लिटर म्हणजे जो आपण भुसा टाकणार आहोत जमिनीवरती तो चांगला असणं गरजेचं आहे. त्यामध्ये कुठलाही टोकदार असं काही येता कामा नये. पक्ष्यांच्या पायाला इजा होता कामा नये. जर पक्ष्यांच्या पायाला इजा झाली तर ते पक्षी पुढे पाणी आणि खाद्य खाण्यासाठी त्यांना अडचण निर्माण होईल आणि आपल्याला चांगल्या प्रकारे पक्ष्यांचं व्यवस्थापन करता येणार नाही. म्हणून जे गादी व्यवस्थापन असेल म्हणजे पक्ष्यांसाठी चांगल्या प्रकारे मुलायम गादी तयार करावी म्हणजे पक्षी जोमाने वाढू शकेल. जर जी पक्ष्याची गादी जी असेल, जे लिटर जे असेल हे काही कारणास्तव समजा पाणी सांडलं किंवा ओली झाली तर तेवढंच ते तूस आहे ते काढून टाकून त्या ठिकाणी आपण दुसरं तूस टाकावं. म्हणजे जर पाणी जर साठत गेलं त्या ठिकाणी ओलं ते तूस होऊन जाईल आणि त्या ठिकाणी अमोनिया वाढू शकतो आणि पक्ष्यांचं मृत्यूचं प्रमाणही वाढू शकतं. म्हणून त्यामध्ये अमोनिया होणं टाळावं आणि दुर्गंधी टाळावी. जर अमोनिया वाढत गेला, जर पाणी साठत गेलं तर अमोनिया वाढत जाईल, दुर्गंधी वाढत जाईल आणि ते जर वाढत गेलं तर पक्ष्यांना श्वसनाचे आजार होऊ शकतात. म्हणून आपण योग्य वेळेला योग्य व्यवस्थापन करावं जे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं असतं. जर पक्षी जास्त प्रमाणात असतील जर पक्ष्यांचं प्रमाण हे जास्त प्रमाणात असतील तर त्या ठिकाणी जे आपल्या साध्या प्रमाणात छोटे छोटे एक्झॉस्ट फॅन जे मिळतात हे पंख्याचे आपण एक्झॉस्ट फॅनही आपण या ठिकाणी शेडमध्ये बसू शकतो. अशा प्रकारे व्यवस्थापन केल्यानंतर आपल्याला योग्य उत्पादन मिळू शकेल. त्यानंतर पाणी व्यवस्थापन. आता पाणी व्यवस्थापन हे अतिशय महत्वाचं असतंय कारण जवळजवळ जास्त प्रमाणात जे रोग आहे जवळजवळ 70-75% जो रोग आहे हे पाण्यातनं होत असतात. म्हणून पक्ष्यांसाठी स्वच्छ, ताजं आणि योग्य पाणी तापमानाचं म्हणजे उन्हाळ्यात सुद्धा जास्त तापमान असलेलं पाणी नसावं. थंडीत सुद्धा जास्त थंड असलेलं तापमान नसावं. म्हणजे पक्ष्यांना जास्त प्रमाणात पाणी हे दिलंच पाहिजे परंतु ते पाणीही स्वच्छ आणि योग्य तापमानाचं असावं. साधारणतः पक्ष्यांना दिवसातून 3 वेळा पाण्याचे भांडे स्वच्छ करून पाणी दिलं जावं. म्हणजे पाण्याची जी भांडे आपण ठेवणार असो तर ती भांडे चांगल्या साबणाने चांगलं स्वच्छ करून ती स्वच्छ पाणी पक्ष्यांना मिळेल कसं मिळेल याची काळजी घेतली गेली पाहिजे. आता साधारणतः पक्ष्यांच्या जी आपल्याकडे साधारणतः जेवढे पक्षी असतील त्यानुसार पाण्याच्या भांड्याची असेल खाद्याच्या भांड्याची सोय करावी. 50 पक्षी असतील तर
एक एक खाद्याचं आणि पाण्याचं भांड त्या पक्ष्यांना पुरेसं होईल. योग्य प्रमाणे जर पाणी व्यवस्थापन जर झालं तर पक्ष्यांना डिहायड्रेशन होणार नाही आणि गाऊट सारखे आजारही उद्भवणार नाही. म्हणून पाणी व्यवस्थापन हे अतिशय महत्वाचं असतं. कारण पाणी व्यवस्थापन मधूनच जास्त प्रमाणाचे रोग होण्याचे चान्सेस वाढतात. म्हणून पक्ष्यांना स्वच्छ, ताजे आणि योग्य तापमान असलेले पाणी पुरवावे. आता यामध्ये पक्ष्यांचे प्रमुख आजार कोणकोणते आहेत? आता यामध्ये पक्ष्यांचे प्रमुख आजार जे आहे, यामध्ये राणीखेत असेल, गंबोरो असेल, जुनाट सर्दी असेल, ही सर्दी सुद्धा पक्ष्यांना होऊ शकते आणि कॉक्सिडिओसिस, ई कोलाई जीवाणू इत्यादी प्रकारचे प्रमुख आजार जे आहेत, तर हे आजार होतात पक्ष्यांना आणि त्यानुसार काय करावे लागतं हे आपण बघूया. आता साधारणतः जे पक्ष्यांचं लसीकरण जे आहे, या लसीकरण साधारणतः जो मानमोडी जे आहे, याचे म्हणजे जो लासोटा म्हणतो आपण, तेव्हा जे आहे हे 5 ते 7 दिवसाचं पक्षी असताना द्यावे. त्यानंतर मॅरेक्स जे आहे, हे 5 ते 7 दिवसांनी द्यावे आणि मॅरेक्सचं जे पहिलं लस जे असते हे हॅचरीमध्ये झालेली असते आणि ती झालेली आहे किंवा नाही ही खात्री करून घेणं अतिशय महत्वाचं असतं. त्यानंतर गंबोरो जे आहे हे 18 ते 24 दिवसांनी द्यावं, जे आयबीडी लस असते. नंतर आयबीडी दुसरी लस आहे 28 ते 30 दिवसांनी द्यावे. नंतर मानमोडी जी आहे म्हणजे लासोटा ही 5 ते 6 आठवड्यांनी. नंतर पक्ष्यांना देवी हा सुद्धा रोग होऊ शकतो म्हणून ती लस दिली जावी. ती 8 ते 9 आठवड्यानंतर दिली जावी. नंतर पुढे परत मानमोडी जी आहे ही 10 ते 11 आठवड्यानंतर दिली जावी. नंतर आयबीची लस जी आहे पुन्हा 14 आठवड्यानंतर. नंतर पुन्हा देवीची जी लस पुढे येईल ती 14 साधारणतः 15 आठवड्यानंतर आणि शेवटी मानमोडीची जी लस आहे 16 ते 17 आठवड्यानंतर. अशा प्रकारे कोंबड्यांच्या लसीकरणावर हा जो लसीकरण जे आहे हे चांगल्या प्रकारे आपण सुरुवात केली पाहिजे आणि चांगल्या प्रकारे लसीकरण जर झालं तर आपल्याला कोंबड्या आजारी पडणार नाही, परिणामी आपल्याला चांगलं उत्पादन मिळू शकेल. आता या व्यवसायामध्ये आपण बघूया की या व्यवसायामध्ये पूरक संधी कशी आहे. पोल्ट्री व्यवसायामध्ये पूरक संधी कशी आहे. आता पोल्ट्री पहिलं आपण बघूया की पोल्ट्री वेस्ट असेल त्यापासून खनिज, खत, खाद्य घटक तयार करणं. आता जे पोल्ट्री वेस्ट असेल त्यामधनं वेगवेगळ्या प्रकारचं आपण खत तयार करू शकतो. खाद्याचे वेगवेगळे घटक तयार करू शकतो. जे वेस्ट असेल त्यामधनं. म्हणजे अशा प्रकारे सुद्धा या ठिकाणी या व्यवसायामधून आपल्याला संधी उपलब्ध होऊ शकतो. त्यानंतर पिले उत्पादन करणे, पिले पुरवठा करणं. या ठिकाणी आपण एक दिवसाचं पिल्लू आपण देऊ शकतो किंवा शेतकऱ्यांच्या गरजेनुसार आपण पिले उत्पादन करू शकतो. त्यानंतर असेल हॅचरी असेल किंवा पॅरेंटचा व्यवसाय असेल. हॅचरी आपण ठिकाणी छोट्या प्रमाणात टाकू शकतो. आपण साधारणतः 100 ते 500 पक्ष्यांचं पक्ष उत्पादन एक दिवसीय पक्षी उत्पादन करण्यासाठी आपण हॅचरी टाकू शकतो किंवा पॅरेंटचा व्यवसाय असेल म्हणजे पॅरेंट पक्षी आपण या ठिकाणी पाळू शकतो. त्यानंतर खाद्य उत्पादक असेल किंवा पुरवठादार असेल तर खाद्य उत्पादन करताना सुद्धा आपण छोट्या प्रमाणात खाद्य उत्पादक म्हणून करू शकतो आणि खाद्य उत्पादन जे आहे हे जे खाद्य आहे हे आपण शेतकऱ्यांना आपण पुरवू शकतो. म्हणजे एक या ठिकाणी खाद्याचा पुरवठा करणारा सुद्धा एक चांगला या ठिकाणी व्यवसाय होऊ शकतो. त्यानंतर कोंबडी खात्याची विक्री. आता साधारणतः जवळजवळ जे वेगवेगळे शेतकरी कोंबडी पालन करतात ते कोंबडी खताची सुद्धा विक्री करतात. म्हणजे कोंबडी खताच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला एक संधी मिळू शकते. त्यानंतर कच्च्या मालाचा जो खाद्याचा कच्चा माल जो आहे यासाठी लागणारा समजा मका असेल, त्यानंतर सोयाबीन असेल किंवा इतर खाद्य उत्पादन असेल हेही आपण या ठिकाणी त्यासाठी त्यांचा खाद्याचा करू शकतो. त्यानंतर पोल्ट्रीची साधन सामुग्री असते. आता साधन सामुग्रीची विक्री म्हणजे काय की यामध्ये पक्ष्यांची खाद्याची भांडी असतील, त्यानंतर पाण्याची भांडी असतील, हेही आपण वापरून या ठिकाणी आपण पुरवठा करू शकतो. त्यानंतर लसीचे किंवा औषधांचे उत्पादन. तो आप आधार कार्ड के बैक साइड पे देखेंगे तो आपको अपना पिन कोड मिल जाता है. पिन कोड को फिल करने के बाद में यहाँ पर जो कैप्चर कोड आपको दिखाई दे रहा है उसको सेम वैसे ही फिल कर देना है. आपको पूरी लिस्ट डिस्प्ले. त्यानंतर लसीकरणाचं सुद्धा आपण या ठिकाणी विक्रेते होऊ शकतो. खाद्याचं जसं झालं तर तसंही लसीकरणाचं उत्पादन घेऊ शकतो. त्यानंतर चिकनचे जे वेगवेगळे दुकानं असतील त्या ठिकाणी ते दुकानं आपण घेऊ शकतो.
पक्ष्यांचे जशी देशी असेल, विदेशी असेल, ब्रॉयलर असेल, देशी असेल, अशा प्रकारे पक्ष्यांचा आपण चिकन विक्री सुद्धा करू शकतो. त्यानंतर कोंबड्या घेणारे व्यावसायिक, कोंबड्या घेणारे व्यावसायिक सुद्धा आपण होऊ शकतो. या ठिकाणी आपण बघूया की वेगवेगळे आपण कोंबडी उत्पादन घेऊ शकतो आणि ते करत असताना आपण एक व्यवसाय म्हणून आपण कोंबडी घेऊ शकतो आणि जसं लागेल त्यांना आपण ते पुरवठा करू शकतो. त्यानंतर आपण बघूया की बचत गटांना, शेतकऱ्यांना तलंगाची विक्री. आता या ठिकाणी आपण जे तलंग असतील किंवा आपण यामध्ये काही 15 दिवसाचे पक्षी असतील, या ठिकाणी जे वेगवेगळे बचत गट असतील, शेतकऱ्यांचे असतील, महिला बचत गट असतील, या ठिकाणी सुद्धा आपण तलंगाचे म्हणजे 15 आठवड्याच्या पक्ष्यांचे आपण उत्पादन घेऊन पक्ष्यांची विक्री आपण करू शकतो. त्यानंतर हॅचरीला फलित अंड्याचे पुरवठा. आता जे हॅचरी असतील त्यामध्ये जे सफल अंडे म्हणजे ज्यामध्ये पक्षी तयार होणार आहेत, अशा प्रकारे आपण पॅरेंट जे पक्षी आहेत हे पॅरेंट पक्षीचा फार्म तयार करून ही हॅचरीला आपण फलित अंडे पुरवू शकतो. त्यानंतर सेंद्रिय अंड्याची विक्री. आता जर आपण चांगल्या प्रकारे किंवा एक गट तयार करून जर सेंद्रिय अंडे तयार होत असतील तर तेही आपण सेंद्रिय अंड्याचे आपण पुरवठा करू शकतो. त्यानंतर सेंद्रिय पद्धतीने कोंबडे वाढ विक्री सुद्धा आपण करू शकतो. म्हणजे जे सेंद्रिय उत्पादन जे पक्षी तयार होणार आहेत तेही आपण या ठिकाणी आपण घेऊ शकतो. त्यानंतर आठवडे बाजारात विक्रीचे व्यवस्थापन. आता आठवडे बाजार जे आहे प्रत्येक गावाला आठवडे बाजार असतो आणि त्या ठिकाणी आपण सेंद्रिय कोंबड्या किंवा सेंद्रिय अंडी किंवा देशी कोंबड्या या ज्या परसबागेतील तयार झालेल्या आहेत त्याचे आपण चांगल्या प्रकारे विक्री व्यवस्था करून म्हणजे चांगलं मार्केटिंग करून आपण या ठिकाणी आपण व्यवसायाची संधी शोधली पाहिजे. आता जनावरांच्या शरीरावर व गोठ्यातील परजीवीचे प्रतिबंध करण्यासाठी कोंबड्यांची पालन. आता या ठिकाणी बऱ्याच प्रमाणात जे कोंबड्या जे शेतकरी आहेत जे मोठे मोठे ज्यांच्या गोट्या आहेत 40 गायी असतील 50 गायी असतील जे जवळजवळ 300 लिटर दूध उत्पादन जे करतात किंवा त्यापेक्षा अधिक किंवा कमी जास्त प्रमाणात जे करतात. आता त्यामध्ये ते जे शेतकरी आहेत ते यामध्ये कोंबडी पालन करायला लागलेले आहे. आता कोंबडी पालन केल्यानंतर काय होत आहे की जे परसबागेतले कोंबड्या ज्या असतील म्हणजे ज्या कोंबड्या असतील त्या कोंबड्या गोठ्यामध्ये मोकळ्या असतात आणि त्या कोंबड्या गोठ्यामध्ये ज्या मोकळ्या असल्यानंतर त्या उपलब्ध असलेल्या त्या शेण जे असेल किंवा त्याचं गवत जे असतील यामध्ये किडे वगैरे खातात. म्हणजे काय होईल जे परोपजीवी कीटक जे असतील हे परोपजीवी कीटक त्या गायीसाठी म्हणजे त्या गायींना त्यापासून आजार होत नाही. परिणामी त्या दूध धंद्यासाठी लागणारा जो गायींचा आजारावरती जो खर्च आहे हा कमी होतो आणि अतिरिक्त उत्पादन ह्या कोंबडी पालनातून आपल्याला मिळते. म्हणजे कोंबडी पालन हे मी तर असे म्हणेल की म्हणजे मुक्त गोट्यासाठी कोंबडी पालन शेतकऱ्यांनी अवश्य करावं. कारण यामध्ये आपल्याला गायींच्या आरोग्याची चांगली काळजी राहते आणि आपणास या देशी कोंबड्यांचं अतिरिक्त अंडे असतील किंवा मांस असेल याचं अतिरिक्त उत्पन्न हे मिळू शकेल. आता यामध्ये किफायतशीर कुक्कुट पालन करण्यासाठी आपणास काय करणं आवश्यक आहे तर किफायतशीर कुक्कुट पालन करण्यासाठी जे पक्ष्यांचं मरतुकीचं जे प्रमाण आहे सुरुवातीच्या काळात जी पक्ष्यांची मर होणार आहे ती अतिशय कमीत कमी कसं होईल त्यासाठी त्याच्या आरोग्याकडे काटेकोरपणे लक्ष दिलं गेलं पाहिजे. त्यानंतर वजन वाढीमध्ये लक्ष ठेवणं गरजेचं आहे. जास्तीत जास्त वजन कसं पक्ष्यांचं होईल हे या ठिकाणी आपण बघावं. त्यानंतर अंडी उत्पादनासाठी अतिरिक्त पोषण आहार पुरवणे. अतिरिक्त पोषण आहार कशा पद्धतीने दिला जाईल अंडी उत्पादन होण्यासाठी. जसं ज्या अंडी उत्पादनात जसं ज्या खाद्यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण योग्य आहे की नाही हे बघणं गरजेचं आहे. त्यामध्ये असणारे जे मिनरल्स असतील जे आणखीनही खाद्यामध्ये जे घटक असतील ते योग्य प्रमाणात आहेत की नाही त्या खाद्यामध्ये प्रथिनांचं प्रमाण आणि ऊर्जेचं प्रमाण अंड्यासाठी लागणार. जसं अंड्यासाठी जे पक्षी असतील त्यांना प्रथिनांचं प्रमाण जे आहे खाद्यामध्ये 18% लागेल आणि जे ऊर्जेचं प्रमाण आहे हे 2800 किलो कॅलरी लागेल. अशा प्रकारे जे प्रथिन आणि ऊर्जेचं प्रमाण जे आहे हे खाद्यामध्ये योग्य असणं आवश्यक आहे. अशा प्रकारे योग्य खाद्य असलं
तरच त्या कुक्कुटपालनातून आपल्याला चांगल्या प्रकारे आपण उत्पन्न घेऊ शकेल. शेडच्या बांधणीसाठी खर्च, जसं आपण मागे बघितलं, मागच्या स्लाइड मध्ये बघितलं की अगोदर बघितलं की कमीत कमी खर्चामध्ये शेड बांधणी करावी, म्हणजे त्यासाठी जास्तीत जास्त खर्च करण्यात येऊ नये. त्यानंतर आपल्याकडे जे उत्पन्न तयार होणार आहे त्यामध्ये अंडी असतील, चिकन असेल, जे मांस उत्पादन होणार आहे त्याचं चांगल्या प्रकारे मार्केटिंग करावं आणि चांगल्या प्रकारे ब्रँड आपण तयार करून सुद्धा आपलं तिथे वितरण व्यवस्था करू शकतो. आणि हे करत असताना आपण चांगल्या प्रकारे नक्कीच आपण व्यवसायाची पूर्ण माहिती घेतली पाहिजे. जिथं जिथं शक्य आहे अशा प्रकारे प्रशिक्षण, जसं आपण आता ऑनलाईनच्या माध्यमातून प्रशिक्षण घेत आहोत, अशाही प्रकारचे वेगवेगळे प्रशिक्षण आपण घेतले पाहिजे. आणि या सर्व बाबींचा अवलंबून करून आपण त्यामध्ये खाद्याचं व्यवस्थापन असेल, पक्ष्यांच्या आरोग्याचं व्यवस्थापन असेल, किंवा जे शेड बांधणार आहोत त्यावरती आपण कमीत कमी खर्च कसा करणार आहोत आणि चांगली चांगली माहिती घेऊन, तसंच वितरण आपलं जे उत्पादन असेल, अंडी असेल, मांस असेल, याची चांगली चांगली मार्केटिंग करून चांगलं चांगलं वितरण व्यवस्था करून आपलं कुक्कुटपालन कशा प्रकारे किफायतशीर होईल याकडे आपण चांगल्या प्रकारे लक्ष दिलं गेलं पाहिजे. धन्यवाद. या ठिकाणी धन्यवाद सर. सर काही प्रश्न असतील तर हा, please. येस येस येस, ओके. आता जे काही लेक्चर झालं परस बाकीतील कुक्कुटपालन या विषयावर सरांचं जे लेक्चर झालं त्या संदर्भात काही अडचणी असतील, अडचणी म्हणजे काही प्रश्न असतील, काही शंका असतील तर त्या ठिकाणी विचारू शकतात. अनम्यूट करा स्वतःला, विचारू शकता किंवा मेसेज केला तरी चालेल, चॅट बॉक्स मध्ये एखादा मेसेज केला तरी चालेल. सरांचा नंबर या ठिकाणी मी शेअर केलेला आहे चॅट बॉक्स मध्ये. हा कार्यक्रम फेसबुक आणि यूट्यूब, आमचे विभागीय विस्तार केंद्र या फेसबुक आणि यूट्यूब चॅनलवर देखील आपणास बघायला मिळेल. पण काही या ठिकाणी जे काही उपस्थित आहे त्यामध्ये काही शंका असतील तर या ठिकाणी विचारू शकता. त्याच्या व्यतिरिक्त सरांचा नंबर देखील या ठिकाणी आम्ही शेअर केलेला आहे. त्या नंबरवर संपर्क करून काही तुमच्या शंका असतील किंवा हा जो काय सर एक प्रश्न आलेला आहे. कोंबडीचे पिसे निघत असेल तर काय करावं? हा, यस यस सर, यस सर. आता कोंबडीचे पिस का काढतात, काय याच्यामध्ये काय होतं, कोंबड्या मारामारी करतात आणि पिस काढतात. कोंबड्यांची यामध्ये चोच कापणं हे महत्वाचं असतंय. बरोबर. हा, तर चोच जर कापली गेली नाही तर पक्षी चोच मारतात, पक्ष्यांना मारामारी करतात आणि पक्षी पिस काढतात. त्यामुळे जे आहे मार्केटमध्ये सुद्धा जे चोच कापण्याचं मशीन मिळतं किंवा साधी हॉट प्लेट आपण गरम करतो आणि गरम केल्यानंतर फक्त चोच साधारणपणे त्यावरती थोडं काही सेकंद ठेवायची. सुरुवातीच्या काळात कधी कधी रक्त येऊ शकेल, पण घाबरायचं काही कारण नाही. आपल्याला असं वाटेल की आता काय मोठ्या प्रमाणात जखम होते की काय, पण तसं काही नसतं. साधारणपणे आपण काही सेकंदापुरतं आपण ती चोच त्या हॉट प्लेट वरती ठेवायचे आणि काढून घ्यायची. त्यामुळे काय होईल की पक्षी मारामारी करणार नाही, पिसे काढणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पक्षी चांगल्या प्रकारे खाद्य घेऊ शकतील. कारण काय होते की टोकदार चोच असली की त्यामध्ये पक्ष्याच्या खाद्य खाताना जे खाद्याची नासाडी जास्त प्रकारे होते, म्हणून चोच कापणं हे महत्वाचं आहे. ओके सर, आणखी एक प्रश्न आहे, त्यांचाच प्रश्न आहे. अंडी जास्त देण्यासाठी काय आहार द्यावा? अंडी जास्त देण्यासाठी वेगळा असा आहार नसतो. फक्त जो आपला आहार असेल, आता आपण परसबागेतील कुक्कुटपालन करत असाल तर आपण साधारणपणेच आपल्याकडे उपलब्ध असलेला आहार द्यावा. पण ज्या ग्रामप्रिय जे कोंबड्या आहेत किंवा गिरिराजा आहेत, ह्या ज्या आताच्या ज्या मी या ठिकाणी ज्या जाती सांगितल्या, या ज्या कोंबड्या आहेत ह्या साधारणतः 180 अंडी देतात वर्षाकाठी. आता यामध्ये काय होतं, कोंबड्यांना जे अंड्यांचं प्रमाण आपल्याला वाटत असेल की अंड्याचं प्रमाण जेव्हा कमी झालं तर त्यामध्ये काय होतंय की प्रथिनांचं प्रमाण म्हणजे प्रोटीनचं प्रमाण आणि ऊर्जेचं प्रमाण कमी